मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. राजस्थानी मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी शाखा लातूर शाखेत गुंतवणूक केलेल्या परंतु ठेवीची रक्कम परत न मिळालेल्या ठेवीदारांनी त्यांच्या ठेवींची माहिती आर्थिक गुन्हे शाखा लातूर येथे विनाविलंब कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील महिन्यात पोलीस ठाणे गांधी चौक लातूर येथे गुन्हा कलम 3 MPID ऍक्ट प्रमाणे राजस्थानी मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी ली परळी शाखा लातूर येथील चेअरमन, संचालक मंडळ, स्थानिक सल्लागार व पदाधिकारी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर या ठिकाणी चालू आहे. या गुन्ह्यातील तक्रारदार नंदकिशोर रामनिवास अग्रवाल यांच्यासह 43 ठेवीदारांची फसवणूक केल्याबाबत माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणाच्या तपासात लातूर जिल्ह्यातील राजस्थानी मल्टीस्टेट को क्रेडिट सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांची माहिती एकत्रित करण्याची प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेदरम्यान ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेतील हितसंबंधाचे संरक्षण करण्याच्या हेतूने कोणताही ठेवीदार वंचित राहणार नाही. यासाठी सर्व फसवणूक ठेवीदार यांची तपासात माहिती उपलब्ध होणे गरजेचे आहे. राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीमधील ठेवीदारांनी त्यांच्या ठेवी परत न मिळाल्यास त्याची माहिती विनाविलंब आर्थिक गुन्हे शाखा येथे संपर्क करण्याचे आवाहन लातूर पोलीस दलाकडून करण्यात आले आहे. मनोकामना न्यूज ही वेगळ्या व स्वतंत्र बातम्यांची वृत्तसंस्था आहे. बातम्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.